नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच महिलांसाठी दर महिन्याचा आधार आहे. घर चालवताना हातातले 1500 रुपये म्हणजे छोटासा परंतु मोठा दिलासा असतो. ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे सर्व हप्ते व्यवस्थित मिळाल्यानंतर आता महिलांच्या नजरा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागल्यात. मात्र डिसेंबरचा महिना सुरू होऊन सुद्धा अद्यापही पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत. अगदी गावकुसापासून शहरापर्यंत, अंगणवाडी सेविका असोत की शेतमजूर असोत किंवा घर चालवणारी साधी गृहिणी, प्रत्येकाला एकाच गोष्टीची चिंता आहे की आपला नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता येणार तरी कधी. या योजनेशी संबंधित अधिकृत सूत्रांकडून अद्याप कुठलीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु मंत्रालयातील हालचाली पाहता येत्या आठवड्यामध्ये महत्त्वाची तारीख जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारकडनं हप्ता मतमोजणीपूर्वीच खात्यामध्ये टाकण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्याची माहिती समोर येते. त्यामुळे महिलांना निवडणुकीच्या आधीच शुभवार्ता मिळू शकते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना 2 हप्ते एकत्र देण्यात आले होते. यामुळे यंदा देखील नोव्हेंबर आणि डिसेंबर याचे हप्ते एकत्र जमा होतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर आताच्या चर्चेनुसार अशी शक्यता नाकारता येत नाही. मात्र अधिकृत शिक्कामोर्तब अद्याप बाकी आहे. तर या योजनेमध्ये KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. अनेक महिलांची KYC अद्याप बाकी असल्यानं सरकारनं तारीख वाढवून ती 31 डिसेंबरपर्यंत केली आहे. जर कोणत्याही लाभार्थी महिलेची KYC पूर्ण नसेल तर जानेवारीपासून पुढचे हप्ते थांबवले जातील. त्यामुळे गावातील सेवा केंद्रांवरती, बँकांमध्ये किंवा ऑनलाईन पद्धतीने KYC लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचं आवाहन सरकारकडनं करण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते डिसेंबरमध्येच मिळणार आहेत, म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.